तुम्ही लोकांच्या अडचणीच्या काळामध्ये लोकांना किती कामी आलात याचं स्टेटस तुम्ही ठेवण्यापेक्षा आणि ते सोशल मीडियामध्ये बातम्यांमध्ये स्वतःच्या बातम्या लावण्यामध्ये प्रसिद्ध करण्यापेक्षा ते लोकांनी स्टेटस ठेवणं गरजेचं आहे। तुमचं काम लोकांनी वाखाणणं जोग आहे, हे लोकांनी दाखवलं पाहिजे। तुमचं स्टेटस लोकांनी ठेवलं पाहिजे, असं काम तुमचं लागल। नाहीतर नुसतं स्वतःच्या भंपकबाजीसाठी लोकांच्या धुऱ्यावर गेलो, बांधावर गेलो, पाण्यात उतरलो, पॅन्ट वर केली, फोटो काढले आणि सोशल मीडिया टीम सोबत ठेवली म्हणजेच तुम्ही लय जनतेसाठी काम केलं असं होत नाही। तर ज्या वेळेस तुमच्या कामाची पावती लोक देतील, लोक तुमचं स्टेटस ठेवतील, लोक तुमचे व्हिडिओ बनवतील, लोक तुम्हाला फेसबुकवर टाकतील, त्यावेळेस तुमचं काम दिसतं। आणि ते काम म्हणजे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर। या ओमराजे निंबाळकरांचं हे कालच्या अतिवृष्टीतलंच काम नाही मित्रांनो, तर या माणसाचं अविरत 12 महिने 30 दिवस 24 घंटे 7 दिवस म्हणजे 24 घंटे हा माणूस जनतेच्या सेवेत असतो। हे कालच्या अतिवृष्टीचंच उदाहरण नाही, तर ते अविरत कोणत्याही कामी, त्यांचे अनेक किस्से आहेत, तुम्ही ऐकले तर थक्क व्हाल। असं काम हा माणूस करतो, तेव्हाच त्याला लोक डोक्यावर घेत असतात आणि बड्या मोठ्या मताधिक्यानं हा माणूस निवडून येतो। जनतेसमोर त्याला भीक मागण्याची गरज नाही, तो लोकांच्या मनातला खासदार आहे, हे त्यांनी या अगोदरच कधीपासून दाखवून ठेवलेलं आहे। कालच्या अतिवृष्टीमध्ये तर स्वतः जीवाची बाजी लावून या माणसानं त्या आजी आणि नातवाला वाचवलं, हे सर्वांनी सोशल मीडियामध्ये पाहिले। पण त्या माणसाचं काम इतक्यावरच नाही तर अविरत चालू असतं। मग ते शेतकऱ्यांसाठी असो, विद्यार्थ्यांसाठी असो, काही किस्से तर असे आहेत की लग्नात बँड नाही मिळाला म्हणून त्याला फोन करतात, त्यांना काहींची गाय बिमार पडली म्हणून फोन करतात। असा खासदार 24 तास रात्री अपरात्री आणि स्वतः फोन उचलणारा नेता म्हणजे ओमराजे निंबाळकर। मित्रांनो, तुम्ही बघितले असतील आजकालचे खासदार असो, मंत्री असो, आपल्या मतदारसंघात अडीअडचणीच्या काळात जात नाहीत असं नाही, पण ते त्यांचा प्रोटोकॉल सगळ्या गोष्टी पाळून सर्वसाधारण माणूस त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही अशी त्यांची सिक्युरिटी असते। मात्र ओमराजे निंबाळकर हे जनतेत ते स्वतःला खासदार मानतातच का नाही मला हे माहित नाही। मी सुद्धा त्यांना 1-2 वेळेस फोन केलेत, मी काय त्यांच्या मतदारसंघातला नाही, काय नाही 1-2 वेळेस फोन केले, ते डायरेक्ट फोनवर बोलले। असा हा माणूस आहे आणि त्या माणसाचं काम हे त्याच्या कामावरून दिसतं, म्हणून त्या माणसाचं लोक स्टेटस स्वतःहून ठेवतात आणि सोशल मीडियावर टाकतात। म्हणून हा माझा एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न आहे मित्रांनो। काल पुरात आजी आणि नातू अडकला होता, स्वतः त्या माणसानं दोरी घेऊन त्या माणसांना वाचवलं। रात्रभर स्वतः त्या मतदारसंघातील लोकांसाठी झुंजला। जवळपास धाराशिव जिल्ह्यातल्या 92 गावामध्ये अशी परिस्थिती ओढवलेली होती। पुरामध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांसाठी त्यांनी 50,000च काय, पंजाबमध्ये 50,000 रुपये मदत देण्यात आलेली। मात्र त्याही पेक्षा जास्त, कारण आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम आहे, प्रगतशील राज्य आहे, म्हणून 50,000पेक्षाही जास्त मदत सरकारनं द्यावी अशी त्यांनी विनंती केली। मित्रांनो, ते हमेशा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठत असतात, तरुणांच्या गळ्यातले ते ताईत आहेत। आणि तुम्ही लक्षात ठेवा की ते व्यायाम योगा याच्या सुद्धा तरबेज आहेत आणि त्यांना साथ देणारे कैलास पाटील एक आमदार आहेत। हे 2 जोडी म्हणजे त्या धाराशिवच्या जनतेच्या गळ्यातले ताईत बनलेले आहेत। इतकंच नाही तर अर्ध्या रात्री त्यांना लोक फोन करतात। एक किस्सा आहे मित्रांनो, एका ट्रक चालकाचं ट्रक पंक्चर झालं होतं धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि एका खेड्याजवळ ते पंक्चर झालं होतं। त्याला प्रश्न पडला, आपल्याला आता डिलिव्हरी तर लवकर पोहोचवायची आहे, टायर पंक्चर झालंय, जायचंय कसं? मग त्याच्या मनात आलं, आपण या गावात गेलो, आपल्यासनं कोणीच उठणार नाही, आपल्याला काही पंक्चरचं जे सामान आहे ते मिळणार नाही आणि त्याच्याकडे नव्हता जॅक, महत्वाचा टायर होतं पण ते बदलण्यासाठी जॅक लागत होता, त्याच्याकडे जॅक नव्हता। त्याने डायरेक्ट ओमराजे निंबाळकरांना रात्री 2 वाजता फोन केला आणि राजे, मी अशा ठिकाणी अडकलेलो आहे, अशा गावाजवळ आहे, तिथं माझं ट्रक पंक्चर झालंय आणि मला तेवढी जॅकची सोय लावा। आता त्यांना तर अगोदर हसूच आलं, मग ते कोणत्या गावाजवळ विचारलं, त्या गावात त्यांनी फोन केला आणि तिथे एका ट्रॅक्टरवाल्याला सांगितलं की इथं ट्रक आहे, तिथं तू ते जॅक घेऊन जाय। आणि तो ट्रॅक्टरवाला लगेच राजेंचा फोन आला आणि ते पंक्चर काढण्यासाठी तिथं घेऊन गेला ते जॅक आणि तिथं टायर बदललं।
अशा छोट्या छोट्या गोष्टीसाठी त्यांना फोन करतात. एका शेतकऱ्यानं तर असा फोन केला की माझी गाय 2 दिवस झाली बिमार आहे, तिचं दूध काढता येईना, मी डॉक्टर साहेबाला 2 दिवसापासून फोन लावतो, डॉक्टर काही येत नाहीत. लगेच ओमराजे निंबाळकरांनी सांगितलं त्याला की तुमच्याकडे त्या डॉक्टरचा नंबर आहे ना, त्यांना घ्या लाईनवर, कारण आजकाल फोनवर लाईनवर घेता येतं. लाईनवर घेतलं, लगेच डॉक्टर साहेबांना सांगितलं की डॉक्टर साहेब त्या माणसाची 2 दिवस झाले गाय बिमार आहे, ते तुम्हाला फोन करत आहेत आणि तुम्ही येत नाहीत. तर डॉक्टर म्हणले नाही, माझ्या मीटिंग होत्या. मीटिंगचा पगार तुम्हाला सरकार देत नाही, लोकांच्या सेवेसाठी देतं. तुम्ही जनावरांचे डॉक्टर आहात, त्या गायींची सेवा करा. लगेच ते डॉक्टर गेले आणि त्या माणसाचं काम झालं. म्हणजे इतक्या छोट्या गोष्टीसाठी. आता याहूनही एक किस्सा सांगतो मित्रांनो. एका त्यांच्या कार्यकर्त्याचं लग्न होतं. आता लग्नात लग्न सराईमध्ये तुम्हाला माहिती आहे, बँड असेल, मंगल कार्यालय असेल किंवा डीजे असेल, या गोष्टी सरासरी लवकर भेटत नाहीत आणि ऐन वेळेवर लग्न जमलेलं असलं तर भेटतच नाही. एक जणानं फोन केला, साहेब म्हणे मला लग्नात बँडच नाही भेटला म्हणे, आणि जर बँड नसला तर म्हणे मी लग्नच करणार नाही. आता आली अडचण. मग ओमराजे निंबाळकरांनी फोन लावले, आपल्या कार्यकर्त्याला सांगितलं यार बँडची एक तजवीज करा म्हणे, आपल्या कार्यकर्त्याचं लग्न आहे म्हणे आणि त्याला बँड भेटल्याशिवाय तो काय लग्नाला उभा राहणार नाही. आणि मग त्या कार्यकर्त्यांनी एक बँड मिळवून दिला आणि त्यावेळेस त्या लग्न झालं. म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुम्ही बघित असाल, तुम्ही दुसऱ्या कोणत्याही खासदाराला आमदाराला फोन लावा, त्यांचा पीए फोन उचलणार, मग काय काम हे चौकशा, तेव्हा आधी पांढरा चौकशा करणार आणि मग कुठं साहेबाकडे भेटणार. मग साहेब म्हणणार मी बघतो, मी करतो, मी पाहतो. मात्र ओमराजे निंबाळकरांचं काम हे जिथल्या तिथं आहे. हे आजच नाही, हे पहिल्यापासून आहे. फक्त कालच्या ह्या पुरामुळे ते जास्त फोकसमध्ये आले, ते अगोदरच फोकसमध्ये येतं आणि म्हणून त्यांचं लोक स्टेटस ठेवतात. ही त्यांच्यासाठी मोठी गोष्ट आहे. आणि योगामध्ये तर त्यांनी एक किस्सा सांगितलेला आहे. एकदा दिल्लीमध्ये त्यांची योग गुरु रामदेव बाबाशी भेट झाली आणि तिथं त्या योगाच्या कार्यक्रमात यांनी स्वतःचे योगाचे आसनं करून दाखवले. रामदेव बाबांनी त्यांना जवळ बोलवलं आणि विचारलं तुम्हारी शादी हुई क्या? ते म्हणले हा. क्या यार बोले, शादी नाही होती तो मैं तुमको ही बाबा बनाता. असा सुद्धा किस्सा त्यांनी सांगितलेला आहे. असे हे ओमराजे निंबाळकर हे जनतेच्या गळ्यातले ताईत आहेत, म्हणून त्यांचं नाव आज महाराष्ट्रभर गाजतंय. आणि ते अविरत कधीही 24 तास कधीही त्यांना कधीही कोणीही धाराशिवला गेलं आणि त्यांना बरेच जण आता तुळजापूरला दर्शनासाठी जात असतात, तिकडं कधीही कोणाला अडचण आली तर त्यांना कधीही फोन लावा, ते कधीही लोकांच्या सेवेत असतात. तो हा सुद्धा विचार करत नाहीत की हा माझ्या मतदारसंघातला आहे का कुठाला आहे. कधीही कोणासाठीही ते तत्काळ हजर असतात, म्हणून लोकांच्या सेवेत ते मोठे आहेत. असंच काम प्रत्येक नेत्यानं करावं, कारण जनतेला आज गरज आहे. शेतकरी आज डुबलेला आहे, त्याच्या शेतात माल राहिलेला नाही, त्याच्याकडे परिस्थिती नाही, पुढचं जीवन कसं जगावं याचे त्याच्या पुढे पडलेले प्रश्न आहेत. त्याच्या शेतीचा प्रश्न आहे, त्याच्या लेकराबाळाचा प्रश्न आहे, उद्या लेकराबाळाचे लग्न करायचे असतील, शिक्षणाचा खर्च आहे. त्यामुळे प्रत्येक आमदार असेल, खासदार असेल, मंत्री असतील, त्यांनी सढळ हातानं त्यांना मदत करावी. नुसती शासनाचीच मदत देतो म्हणून नाही, तर तुम्ही लय बखळ कमीलेलं आहे, त्याच्यामुळे ते कुठंतरी दान करण्याचा हा तुम्हाला एक चान्स आलेला आहे. त्यामुळे पुण्याचं काम करा, जनतेच्या कामी या आणि तुम्हाला उद्या 2029ला पुन्हा या जनतेच्या समोर जायचंय. त्यावेळेस तुम्हाला भीक मागण्याची वेळ येणार नाही. ती जनता तुमचं काम लक्षात ठेवेल आणि तुमच्या कामी त्यावेळेस नक्कीच येईल, कारण तुम्हाला त्यासाठीच निवडून दिलेले. आणि जनतेच्या अडचणीत तुम्ही कामी यावा एवढीच विनंती करतो, कारण आज शेतकरी खूप परेशान आहे हो, त्याचे लय दिवस वाईट आहेत. नेत्यांनो, तुम्हाला आणखी विनंती करतो की खरंच तुम्ही त्यांच्या कामी या. तुम्हाला 2029ला पुन्हा त्याच्या दारात जावं लागणार आहे. मात्र त्यावेळेस ते लक्षात ठेवतील की कोण आपल्या कामी आलं होतं आणि कोण नव्हतं. धन्यवाद.